चला तर मग मंडळी, हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये हिरव्या भाज्या आणि हिरवे वाटाणे खूप सारे येतात। आज आपण हिरव्या वाटाण्याचा मस्त सुगंधित जबरदस्त वाटाणे मसाले भात बनवणार आहे। हा मसाले भात इतका टेस्टी आहे की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होणार। व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 3 टोमॅटो, कढीपत्ता, 2 गाजर आणि त्यासोबतच छान असे हिरवेगार वाटाणे वापरलेले आहे। हिरव्या वाटाण्याच्या सीझनमध्येच हिरव्या वाटाण्याचा मसालेदार भात खाण्याची मजा असते। सर्वप्रथम छान टपोरे टपोरे दाणे आपण या ठिकाणी वाटीमध्ये काढून घेऊ। हिरवेगार टपोरे टपोरे वाटाण्याचे दाणे बघितले की मनात एकच विचार होते, आज वाटाणे भात बनवायचा। ठेचलेला लसण, मुळा, सांबार, 2 ते 3 हिरवी मिरची, लांबसर कापलेला कांदा, थोडा कढीपत्ता आणि बरबटीच्या लांबसर कापलेल्या शेंगा एवढे सर्व आधीच कट करून ठेवलेले आहे। या ठिकाणी मी 1 वाटी छान तारा तांदूळ वापरलेला आहे। हा तांदूळ बारीक बारीक लांबसर असतो पण चवीला खूप छान असतो। 1 वाटी तांदूळासाठी 1च वाटी मी वाटाणा वापरलेला आहे। गाजर आणि टोमॅटो छान कट करून घेतलेले आहे। बघू शकता मंडळी तुम्ही किती छान तांदूळ आहे। गॅस पेटला, गॅसवर एक पातेलं ठेवले। पातेलं गरम झालं, पातेल्यामध्ये मी या ठिकाणी सरसोचे तेल वापरलेले आहे। तेल कडकडीत झालेले आहे, त्यामध्ये राई तडतडीत होण्यासाठी टाकू आणि जिरे पण टाकू। पावर कमीच असावा, थोडे परतून घेऊ। सुगंध उठून राहण्यासाठी 2 ते 3 कलमीचे तुकडे, त्यासोबतच हिरवी विलायची आणि 10 ते 15 काळ्या कलरचे मिरे। लवंगा, मिरे आणि लवंगा चवीला तेज असतात। त्यासोबतच आपण या ठिकाणी तेजपान 2 ते 3 तेजपान टाकून घेऊ आणि कढीपत्ता। सर्व खड्या मसाल्याचा सुगंध घरभर पसरला, एक वेळा छान परतून घेऊ। 2 ते 3 हिरवी मिरची। मंडळी, हा वाटाणे मसाले भात कोणालाही जमेल आणि झटपट तयार होणारा जबरदस्त चवीचा हा वाटाणे मसाले भात आहे। कांदा मंद आचेवर लालसर होईपर्यंत छान परतत राहावे। मसाले वाटाणे भातामध्ये शक्यतो लांबसरच कांदा कापून घ्यावा। मी या ठिकाणी 2 ते 3 लसणाचे गाठे वापरलेले आहे। लसण थोडा भरपूर असला तर चवीला खूप छान लागतो आणि हिवाळ्यामध्ये खास करून लसणाचा वापर जास्त करावा। 1 चमच मी लाल तिखट वापरलेले आहे, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमच हळद सर्व टाकून छान परतून घेऊ। या ठिकाणी आधीच कट करून ठेवलेले 2 ते 3 लाल टोमॅटो टाकू। टोमॅटो मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। टोमॅटो छान मऊ होणार, त्यामुळे मसालेदार वाटाणे भाताला भरपूर चव येणार। त्यासोबतच मी या ठिकाणी लांबसर कट करून ठेवलेल्या बरबटीच्या शेंगा आणि 1 मुळा वापरलेला आहे, थोडे परतून घेतले। त्यामध्ये गोल गोल कट केलेले गाजर। व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका मंडळी। या ठिकाणी 1 वाटी वाटाणा टाकू आणि छान परतून घेऊ। एकसारखे सर्व मिक्स करून घ्यावे। खूप साऱ्या हिरव्या भाज्यांचा सुगंध या मसाले भाताला लागणार आहे नक्कीच मंडळी। त्यासोबतच हिरवागार सांबार वापरलेला आहे मी या ठिकाणी। छान मंद आचेवर 2 मिनिटे आरतून परतून घेऊ। 1 वाटी तांदूळ असल्यामुळे मी या ठिकाणी पाणी 2 वाटी वापरलेले आहे। तांदूळाच्या दुप्पटच पाणी वापरावे। 2 वाटी पाण्यामध्ये मोकळा मोकळा भात होणार। लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल असा मोकळा मोकळा भात तयार होणार मंडळी, तुमच्याकडे जो तांदूळ उपलब्ध असेल तोच तांदूळ तुम्ही वापरू शकता आणि त्याही तांदूळाचा परफेक्ट असा जबरदस्त मसाले भात तयार करू शकता। पातेल्यामध्ये तांदूळ टाकून त्यामध्ये 1 गडवा इतके पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 वेळा पाणी बदलत धुवून घेतले। गॅसवरच्या पातेल्यामध्ये पाणी टाकले होते, त्याला छान उकळी आलेली आहे। आता या ठिकाणी उकळत्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकून घेऊ। केव्हाही मंडळी तांदूळ धुतल्याच वापरावा, नाही तर तो लवकरच ठिसूळ होतो। त्यासाठी परफेक्ट ट्रिक्स म्हणजे आधी मग मुरू घालून ठेवा व तांदूळ टाकून घेऊ आणि छान फिरवून घेऊ। गॅसचा पॉवर थोडा मोठा करा, मोठ्या आचेवर छान उकळी येऊ द्या आणि असेच एकसारखे 2 मिनिटं असेच फिरवून घ्यावे। मंडळी, या पद्धतीने तुम्ही जर मसाले वाटाणे भात केला तर तुमचा वाटाणे मसाले भात एकदम जबरदस्त चवीचा होणार। झाकण ठेवून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं असेच शिजू द्यावे। 15 मिनिटांनी गॅस बंद करावा। गॅस बंद करून असेच झाकण ठेवून होऊ द्यावे, त्यामुळे वाफ आतमध्ये
भातामध्ये कोंडली जाणार आणि कच्चा असलेला भात छान शिजून येणार. मोकळा मोकळा जबरदस्त चवीचा मसाले वाटाणे भात तयार होणार. मंडळी, असा हा मसाले वाटाणे भात आहे की बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल. सीझन मधला हिरव्या वाटाण्याचा मसालेदार मोकळा मसालेदार वाटाणे भात आहे. एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होणार. हा मसाले वाटाणे भात पोट आणि मन सुद्धा तृप्त करतो. असा हा आपला मसालेदार वाटाणे भात चमचमीत चवीचा एकदा नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू.